SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो, सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। राशिद खान खून प्रकरणी अटक झालेला हाशिम वारसी हा मनसेचा माजी पदाधिकारी। सविस्तर वृत्त असे, ही घटना नाशिकच्या कायद्याच्या बालेकिल्ल्यातील आहे। नाशिकच्या कायद्याच्या बालेकिल्ल्यात हाच तो मनसेचा माजी शहर विभाग उपाध्यक्ष हाशिम वारसी, ज्याने राशिद खान नामक व्यक्तीचा धारदार शस्त्राने हल्ला करून मागील महिन्यात निर्गुण खून केला होता। या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा देखील दाखल झाला होता। या खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी हाशिम रजीउल्ला वारसी, रवींद्र उर्फ निरहुआ यादव, साजिद रजीउल्ला वारसी, हर्षद हिकमल हुसेन हे खून झाल्यापासून फरार होते। या खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी हाशिम रजीउल्ला वारसी हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा माजी नाशिक शहर उपाध्यक्ष म्हणून पक्षात कार्यरत होता, तर तो आता शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करून काम करीत असल्याची चर्चा देखील समोर आली आहे। यातील चारही संशयित आरोपींना देशी बनावटीच्या पिस्तुलासह गुजरात येथून अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी दिली आहे। या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 1 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। सदर खुनाच्या गुन्ह्यात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून इंदिरानगरचे पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे अधिक तपास करीत आहे। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हे घोषवाक्य संपूर्ण महाराष्ट्रात प्रचलित होत असतानाच पुन्हा एकदा गुन्हेगार आणि त्याची राजकीय पार्श्वभूमी हे चित्र समोर आल्याने चिंतेचा विषय ठरत आहे। अशा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुन्हेगारांना पक्षात कशासाठी आणि का प्रवेश दिला जातो, हा प्रश्न आता सर्वसामान्य नाशिककर करीत आहे। SPN न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।